देवाची तशी भक्ती नाही का? व्यवहाराच्या दृष्टिकोनानं पाहिलं तरी तुम्ही जड माणसं आहात. व्यवहारात जरी तराजू असं ठेवलं, एका तराजात कुंटाचं पोतं ठेवलं आणि एकीकडे 50 किलो ठेवली, तर जड कोणतं होईल? तसं तुम्ही जड माणसं आहात, मी हलका माणूस आहे. विठाला विठाला माझं पामला एक काय थोरपण पायीची वाहन नोहे दास मी खरा परी झाला से डांगोरा. तुम्ही लोकांना महाराज केलं, आजे भात आपल्यात एकही गुण महाराज की जाणार आहे. विठाला महाराज एवढी सोपी गोष्ट नाही दादा, मी नेहमी सांगत असतो प्रत्येक कीर्तना. म्हणून महाराज जर म्हणायचं असेल तर ज्ञानियांचा राजा म्हणती ज्ञानदेव. म्हणून मायबापू एक लक्षात ठेवा, अति कठीण ते अति सोपं करून सांगतो, त्याचं नाव महाराज. विठाला विठाला श्री समर्थ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली या भूमीमध्ये महाशिवरात्रीचं पर्व. आणि त्या पर्वावर गोड शास्त्रात ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, आपल्या परिसराचं तुमच्या गावचं भूषण असणारे आदरणीय तानाजी महाराज अल्पवयामध्ये मायबापू खूप क्रांती केली. गोड भागवत सांगायले, त्यांच्या भागवताच्या माध्यमातून बरीचशी मायबापू तरुण मंडळी परमार्थाला लागली. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा सेवेसाठी निवडला का? वारकरी संप्रदायाचा दंड काय? वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पहिल्या दिवशी भगवंताचं नाम प्रकरण, विना उभा राहिला म्हणजे नामचिंतन. नाम विठोबाचे घ्यावे मग सकल मंगल निधी. म्हणून नाम प्रकरण. आणि आजच्या 7व्या दिवसाला मागणी मागायची भगवंताकडे. जगद्गुरु तुकोबा मागणी मागायची. आता संत मागणी हे मेळच खात नाही. संत कधीच कोणापुढे हात पसरत नाही. आणि या अभंगात मागणी मागायली. विठाला विठाला साधूला मागणं बनतच नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. का तर त्याला मागणं पसंत पडत नाही. का ते या जीवात अफाट ताकद आहे. तू का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगरी. विठाला विठाला जरा मदत करत राहा मला. म्हणून एक लक्षात ठेवा, कोणापुढे हात पसरायची गरज नाही. या जीवात एवढी ताकद आहे. तुम्हाला सांगू का किती ताकद आहे? वैकुंठीचा देव अनुया कीर्ती. Oh,
वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी ही ताकद साधनेचा या कीर्तन साधने. कीर्तन साधन हे तुम्ही विनोदाचं माध्यम समजू नका. कीर्तन हे हसविण्यासाठी कधीच नाही. भक्ती ज्ञान विरहित शास्त्र सांगते विषयाला विसर पडला पाहिजे. विठाला इतर गोष्टी न कराव्या. माय बापू इतर गोष्टी तुम्ही पारंगत लोक तुम्ही आम्हाला ऐकत नाही इतर गोष्टीला ऐकता का. म्हणून माय बापू इथं आल्यानंतर साधूचे वचन असे असतात. एक लक्षात ठेवा साधूचं वचन माणसाच्या मनावर परिणाम करते. परिणाम आमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल साधूच्या वचनाचा परिणाम. विठाला सांगा सहज. अरे माझ्या गोरगरिबाची लेकरं शिकली पाहिजे. सहज बोलले केवढा परिणाम झाला. केवढा वटवृक्ष झाला. विठाला आयास करायची गरज नाही. त्यांच्या तोंडातून कोणताही शब्द पडो ते वेदांतच निघत असते. ती ताकद साधूत असते. साधू सहज बोलला तरी ते काळजाला जाऊन भिडते. आणि आम्ही 2 तास वड्डू सांगलं तरी होई पडून जाते. विठाला विठाला साधूच ऐकलं पाहिजे ना. त्याच्यासाठी
ज्ञानोबरायांची वाणी दादा, भगवंताची वाणी. म्हणून साधं समजू नका, पारायणाने नारायणाची प्राप्ती होते. जगद्गुरु तुकोबऱ्या भांडाच्या माळावर साधना करायला गेले आणि विश्वाचा मालक जवळ बसला. विश्वाचा मालक, शास्त्र सांगते योगी यांच्या ध्यानी दाता विश्वाचा मालक जगद्गुरु तुकोबऱ्या जवळ. का तर तुकोबऱ्यांचा परमार्थ काय? 1-2 चातुर्मास काढले होते का ते? चहुयुगाचा भक्त नामा उभा. 4 युगापासून तुकोबऱ्याचा परमार्थ चालू होता. जे जे झाले जितके अवतार तितके अवतारात महाराज सोबतच. महाराज हो सांगा मग केवढा दांडगा अनुभव असेल. विश्वाचा मालक जवळ बसला. याचं नाव परमार्थ, याचं नाव अवस्था. अवस्था आल्याशिवाय देव येत नाही. पण परमार्थ करायचा असेल तर अवस्थेचा करा दादा, व्यवस्थेचा नको. विठाला आंबा पानाला आल्याशिवाय पोपट येतच नाही आणि अवस्था आल्याशिवाय देव भेटत नाही. पिकली असे पाटा असायचा वावराने, जेवारीला पाटा टाकायचा. ते कार्यक्रम बुडला बरं. अहो तर जेवारीच नाही कुठं. आमच्या लहानपणी असायचा. अहो माणसाला माळवा आणायचं कामच नव्हतं पहिल्या काळात. हो त्या जेवारीमध्ये एक स्पेशल वळच पेरायची, त्याचं नाव पाटा. त्याच्यात भेंडरा असायची, चवळी असायची, गवारीच्या शेंगा असायच्या. ते घरचंच माळवा असायचं दादा. पहा तुम्ही, चुकीच्या जागेवर माणसं टमाट्याचे झाडं लावायची, वांग्याचे झाडं लावायची, घरचंच माळवा असायचं. माय बापू आपल्यात इतका आळस जडला. महाराज म्हणतात आपण करी आपण काय, तुका वंदी त्याचे पाय. आपण केलं पाहिजे दादा. एक लक्षात ठेवा, आजही माळवा आणायची गरज नाही. जिथं पायात भांडे घासतात, पाणी वेस्ट जाते की नाही, तेथंच एक काकडीची बीन त्याच्या शेजारी एका लाकडाची लावली, वर येल काढून दिला तर एका घराची भाजी होती की नाही? होते की नाही सांगा? वांगे फुलीच्या जागेवर लावले तर माणसं काय महाग आहे, चालते ती म्हणा विठाला का म्हणे सोपी आहे, सगळ्यावर सोपं आहे दादा. एक लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या काळात ते शन्य असायचे. आणि शन्य जवानपणात अशी कडू असते. ती जवान माणसं तर कडू असतात, कोणाचं ऐकत नाही का? बापरे, हे खतरनाक असतात लेकरे. मी तुमच्या पाया पडतो लेकरायचे. जरा माय बापू त्याच्यातला कडूपणा नरम होऊ द्या. हे पहा, मी नेहमी सांगत असतो कीर्तना, जे सूर्याचा ताप आणि बापाचा धाक सहन करते त्याच्या जीवनात यशही यश ऐकव आहे. तुम्हाला वाटते मायबाप उगीच किरकिरी लावतात, काही की उगीच लावत नाहीत. दांडगा अनुभव असते द्यायचा. म्हणून आमच्यात एक मी नेहमी सांगत असतो कीर्तनात, एक म्हातारे उठलं की हे बरोबर उठा धडकन, सूर्योदयाच्या आत उठलं पाहिजे, त्याला आरोग्य भेटते. ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे दादा. हा तुमचे आमचे आजे सकाळी 4ला उठून शेतात चक्कर जाऊन यायची, तरी प्रफुल्ल राहायचे. आपण ब्रह्ममुहूर्ताची आपली गाठ भेटच होत नाही. कानाला म्हणा हेच माहित नाही ब्रह्ममुहूर्त. माय बापू सांगा तुम्ही, इतकं कठीण आहे. म्हणून माणसं चला ना कीर्तनाला जाऊ, नाही आपला आज मूडच नाही. कुठे गेला? गेला कुठं?
तू ब्रह्ममुहूर्तावर आजही उठ भल्या माणसा, तू मूळ गोवात जात नाही विठाला. रोज फिरणारे माणसा मी रात्रीचे 2 वाजता घरी जायला, तरी आमचा मूळ गोवात जाईन, जाग्यावरच आहे. त्याची काय ताकद आहे जायला? ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागते विठाला विठाला. झोप पडली, झोप घ्या. आता ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान संध्या आपलं काही नित्य नियम करा, जेवण करून मग 2 तास आराम करा. शास्त्र आहे माय बापू, एक लक्षात ठेवा. मात्र आपण त्याच्याकडे लक्षच नाही. चला जाऊ द्या, विषय नाही. ते कडूपण असते, ते बाप सांगायचा ए सकाळी उठा, आपले आपण आचरणाच्या घड्या आपली आपण करा. माय बापू आपण उठलो की आपली आपण आचरणाची घडी गेली पाहिजे. आपण तर तसंच उठल्या अरे भले माणसा करतील ना, आपलं आपण करायचं. तर एक लक्षात ठेवा, काही काम आपली आपण विठाला विठाला. म्हातारा सांगायचा लाईट बंद करा, फॅन बंद करा, बाथरूम मधला नळ बंद करा, चपल्या सरळ ठेवा. ती पोरं वैतागली. एक पोरग म्हणे काय करावं घड्या म्हणे या म्हाताऱ्याला, काय देवा म्हणे मला कृपा कर म्हणे, मला चटकन कुठला तरी कॉल येऊ दे म्हणे, नोकरी लागू दे. अहो त्याला आलाच नाही कॉल, फोनच आला म्हणे या. गेली गेली कपडे बिपडे घालून गेलं. मात्र त्याच्या अगोदर 5-25 पोरं होते. ते सर 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 गेलं. मात्र पुढे चपल्या सोडलेल्या होत्या, अस्त्या व्यस्त सोडलेल्या चपल्या. त्याच्या लक्षात आलं म्हातारं जाईल, चपल्या सरळ कर. त्याच्या रोजची जवळ त्याने जे चपल्या जोडीने लावल्या, लावल्यावर गेलं. मला हात भरली होती, नळही चालू होता. हात धुतले, नळही बंद केला. थंडी वाजू लागली, फॅनही बंद केला. बसलं. माणसं आत चालली मदत यायली, आत चालली मदत या तुमचा नंबर आला. आल्याबरोबर माय बाबा एक लक्षात ठेवा, गेले या बसा. उठून आले, कोण महागाव फोन बरं या अनामले लेटर तुमचं. लेटर घेतलं, पाहिलं, त्याच्यावर सही केली. म्हणजे उद्या कामावर रुजू व्हा. अहो म्हणले साहेब माझा इंटरव्ह्यू घेतला नाही, म्हणजे तुम्ही काही बोलले नाही. म्हणले तुम्हाला काहीच बोलायचं काम नाही, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू झाला. म्हणजे केव्हा झाला? म्हणजे तुम्ही आले तेव्हाच झाला. आले तेव्हा म्हणजे अहो तुम्ही जेव्हा चपल्या दुरुस्त करू लागले, जोडी जोडीने ठेवले, तेव्हा आम्ही त्या सीसीटीव्हीत पाहिलं. म्हणजे तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत ना, म्हणून सावध राहत राहा. कोठेही लावलेत लोक आता विठाला विठाला. सीसीटीव्हीत पाहिलं म्हणले तुम्ही चपल्या म्हणले काय जीवनात तुमच्या शिस्त. पाणी आमचं वेस्ट जाऊ लागलं, बंद केलं. बिल आमचं जळू लागलं, तुम्ही फॅन बंद केला. आम्हाला शिस्तप्रिय माणूस, कंपनीला माझा म्हणणारा माणूस पाहिजे होता, नुसता खुर्दा घेणारा पाहिजे नव्हता. खुर्दा घेणारा, त्याची खाण दिशी डोळे उघडले. म्हणले बापानं रोज धाक दिला, ते आज कामी आला. एक लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा वडील झाले माणसं आपल्याला उपदेश करतात, म्हणजे उगं फुकट करत नाहीत. विठाला विठाला. तुमचं वय तरुण वय म्हणजे माय बापू तुम्हाला म्हणलं ते करता येते त्या तरुण वयात. तुम्ही जर ठरवलं IAS अधिकारी तरी IAS अधिकारी, आणि तुम्ही ठरवलं मला चपराशी तर चपराशी होता येते. ते वयच तसं आहे, ते दरवाजा तसा आहे दादा, एक लक्षात ठेवा. म्हणून तुकोबराने वर्णन केलं बाबा. तरच परमार्थ होते.
म्हणजे निश्चित याचा अर्थ असा काढू नका की म्हाताऱ्यानं परमार्थ करायचा नाही का, निश्चित करा, मात्र विशेष करून जवान पोरायने विठाला विठाला लहानपणात पवित्र गळ्यात माळ घातली पाहिजे, व्यसन सोडून दिली पाहिजे दादा. म्हणून माय बापू त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होईल. माय बापू तुमचं जीव सुखकर होईल. आणि 90 वर्षाचं म्हातारं झालं आणि महाराज मला माळ घातला का सगळी दात पडल्यावर का निश्चित घाला. हो माय बापू फायदा आहे घातल्यावर दादा. आता तरी पुढे राहिलेलं आयुष्य तुम्ही जर 100 वर्ष जगले तर त्यातले 10 वर्षे माय बापू परमार्थात जातील ना. विठाला विठाला सांगू लागलो मी ते शनी तुम्हाला. शनी ज्या दिवशी पिकली रस्त्याला वाद जाते तिच्या रस्त्याला, रस्त्याची माणसं बरोबर त्याच होळी येतात कापल्या बरोबर ती मला एक फोड द्यावं, मला एक फोड द्यावं. का कडू पण गेली त्याच्यातलं सगळं कडू पण जाते दादा. आंबा लागल्या लागल्या खायला तुरट असते. आंबा लागल्या लागल्या जरा मोठा झाला की आंबट तुरट होती. जवानीत आला की आंबट डग. अरे आंबट डग कोणाचंच मानत नाही. त्या महाराजाची धंदी जाता सांगतच असत. जवानी खतरनाक काम असते. विठाला विठाला माय बापू वारा जैसा फाटू वसूल जैसा मोकाटू. माऊलीने वर्णन केलं जसं धुंदाळ सुटत असते ना, एखाद्या कठाळीच्या नाकात वर गेली होती किती बोलते कोणीकडे. हो हे जवानी तशी असते. विठाला विठाला आवडलं पाहिजे. आणि माय बापू आंबा पाण्याला आला की आंबट गोड होते, आंबट गोड. आणि ते तोडून आंबा काढीला लावला म्हणजे गवतात ठेवला, पाल्यात ठेवला की किती गोड होती, किती गोड. अरे बापरे बुजूच नका. माणसं आंबे घेऊन आलेल्या माणसाचे तर 4-5 आंबे नुसते मासल्यातच घालते. तो मामा पाहू द्या, मामा पाहू द्या, घेऊ की नाही घेऊ. त्यानं गोई का खाल्लं की माझ्याकडे 2 किलो द्या, 4 किलो द्या. काय ते आंबा सांगा तुम्ही हातावर घेता की घर 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 फिरू देती ना. वरचा देठ खाल्ला की पोटाला लावला की गोई तशी काय मोटर लावली पाचशे सांगा रे. रस तर पडून घेते तुम्हाला, पोय काढते तिला इतकं पांढरं करते की रस ठेवतच नाही. पुन्हा त्या टकराला असं फोल्ड करते ना मागून टकर इतकं गोड दादा. हो मला सांगायचं तुम्हाला दृष्टांत. जसं ते आंबा त्याच्यातलं खारट तुरट पण जाग्यावर मुरलं, त्याच्यातले विकार जर जाग्यावर मुरले. आता काय सांगा तुम्हाला, बनवायचं काम नाही. नाथ महाराजाला बनवायचं काम आहे का? जवळची आली की नाही लोक पाहून चालले जवळ. भंडाऱ्या माळावर का लोक चालले? जगद्गुरु तुकोबऱ्याचा परमार्थ म्हणजे आंब्यासारखा. हो विठाला विठाला बापाला नाला. पोपटाला बनवायची गरज नाही. अवस्था आली समाजाला बनवायची गरज नाही. अहो समाज धावतच येते दादा, धावत. जशी संध्याकाळची गाय कोठ्यात आली की वासर कसे पळत जातात, तसा समाज पळत येईल. तुम्ही अवस्था निर्माण झाली तर. विठाला विठाला तुकोबारायांची अवस्था विश्वाचा मालक जवळ बसला. म्हणजे तुकोबाऱ्या मागा काय मागायचं ते म्हणजे देवा मागण्याच्या यादीतच नाही. तुम्ही चाल मग मागणं यादीत नाही तर अभंग मागणी प्रकरणातलाच नाही. तुकोबारे हे मागणी मागायले ते तुमच्या आमच्यासाठी. का तर तुकोबाऱ्यांचा जर विचार केला तर तुकोबाऱ्या साक्षात भगवंताचा अवतार. तुकिता तुलने
पाय हात पाय देवा न मागता तुम्ही 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय दिली 11वं मन दिलं न मागता सगळ्या चाब्या आपल्या हातात टाकल्या तुम्ही बरं एवढं विश्व निर्माण केलं देवानं कोणासाठी केलं आपल्यासाठी या सृष्टीचा उपभोक्ता माणूस आहे हत्ती नाही अस्वल नाही वाघ नाही साप नाही ते हिंसक असते मात्र त्याला कळत नाही हो कोणासाठी पशु काय पाप पुण्य जाणत हो मायबाप द्यायला काही नाही ठराविक आहे मात्र सगळ्यावर कब्जा घ्यायचा आहे पहा तुम्ही इतका हिंसक वाघ मात्र आकळला की नाही माणसं आहे सरकशीत म्हणला त्या टेबलावर बसवतात की नाही ते ताकद माणसं आहे एवढा मोठा ऐरावत रत्न थोर आणि त्यास सांगा तुम्ही एवढं लोखंडानं त्या हत्तीला म्हणलं तिकडे नेतात की नाही काय ताकद असेल या माणसा आणि काय नाना नाही आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे माणसाला तिथपर्यंत जाता येते महाराज का तर दिले इंद्रिय हातपाय एक एक पार्ट देवानं निर्माण केलं हे 5 बोट हे नाक हे बारीक बारीक नख काय त्या देवाची किमया सांगा तुम्ही चेहरा किती सजवला देवानं किती सजवला सांगा तुम्ही पहा तुम्ही नमुना म्हणून सांगतो त्याच्या हातात बरस आणि रंगाची कटोरी नाही मात्र अनेक प्रकारची सृष्टी नटवली देव नटला पहा तुम्ही अनेक प्रकारची फुलं रंगवली त्यानं हातात कातर नाही मात्र डिझाईन कशी वेगळे वेगळे पानं होते की नाही एक पान एकासारखं आहे का पण एक माणूस एकासारखा आहे का माणसं सोडून द्या शेळ्या नाही तो माणसं बरोबर खांडात ती शेळी आमची महिने काय दाखवत असं कोठं कुठं बदल केला विठाला विठाला अजिबात कोण्या मायबापानं दिलं नाही का मायबापाच्या जर हातात असतं तर या मायबापानं लेकर नक्की होत गेली नसती मायबापाच्या जर हातात असतं तर येईन लेकर गोरी पानच केली असते बघ एक ध्यानात ठेवा मायबापू त्या रंगात काहीच नाही काय भुलला अशी वरलिया माणूस दिसायला असाव की असायला असाव हा असं म्हणाले दिसायला असायला का विठाला विठाला काय म्हणजे पोरगा इतका सुंदर आहे म्हणजे हळदीचा गाभाचा आहे जवान पोरगा आहे म्हणजे हाव आम्हाला नवरदेव लईच भेटला पोरगे तशीच आहे म्हणजे लक्ष्मी नारायणासारखा जोड झाला त्याला 6 महिन्याला विचारा मामा तुमची जावाई कशी काय आता महाराज लयच पोरग खतरनाक आहे संध्याकाळचे 4 लोक लागायचे ताटवत बसवायला कुठे पडायला आता काय करतात तिथे दिसल्या माय तुमची सून बरी आहे का लक्ष्मी नारायणाचा जोडा महाराज लयच खतरनाक पोरगी आहे 2च महिन्यात तिने तिचा रंग दाखवला मीन म्हातारे का खोलीतच भाजून खायला कुठला काय करतात दिसण्याला विठाला